तर पुण्यामध्ये प्रति तिरुपती किंवा प्रति बालाजी आहे ना, आता दत्त महाराजांचा रखवालदार मला ओरडतोय, दत्त महाराजांचं इंट्रोडक्शन देतोय. तर पुण्यामध्ये प्रति बालाजी आहे ना, तिथे एक नारायणगाव आहे. त्या नारायणगावामध्ये एक मुखी दत्त आहे आणि तिथून ही मूर्ती साक्षात यांना भेटी स्वरूपामध्ये या मंदिरासाठी आली होती. आणि आहे ना, मी मुंबईमध्ये ना 3 मुखी दत्त तर तुम्ही सर्वीकडे पाहिला असाल. 1 मुखी दत्त, द्विमुखी दत्त आणि 4 मुखी दत्त सुद्धा मी पाहिलं. तर आता मी ह्यानंतरचा जो व्हिडिओ टाकेन ना दत्त मंदिराचा, म्हणजे दत्त पौर्णिमेच्या दिवशीच टाकणार आहे तो व्हिडिओ. त्यामध्ये मी तुम्हाला द्विमुखी दत्त दाखवणार आहे आणि एक इंटरेस्टिंग पुरावा सुद्धा दाखवणार आहे. तर हे दत्त महाराजांची ही मूर्ती मला तुम्हाला दाखवायची होती, त्यामुळे खास हा एफर्ट घेतला होता. अशी दत्त महाराजांची मूर्ती तुम्ही कधी पाहिल्या आहेत का? यामध्ये एकच मुख आहे, म्हणजे साक्षात परब्रह्म तिथे विराजमान झालेले आहे.